दारुगड बये दारुगड कोणाला बघ होम मिनिस्टर शाळेला उशीर होतो होम मिनिस्टर आज कामवाली बाई पण नाही होम मिनिस्टर पदरावरती सरकारीचा मोर नाचरा हवा संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा होम मिनिस्टर होम मिनिस्टर मांदेकर पैठणी घेऊन आला होम मिनिस्टर पहिली उघडताना दा होम मिनिस्टर रोज बघितलं देणार होम मिनिस्टर होम मिनिस्टर होम मिनिस्टर होम मिनिस्टर होम मिनिस्टर नमस्कार. होम मिनिस्टर होणार असून मी या घरची पॉवर्ड बाय एव्हर यूथ नॅचरल्स वॉलनट स्क्रबमध्ये मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आजचा विशेष भाग प्रत्येक भागच विशेष असतो, पण आज आपण पुन्हा एका ताईला भेटणार आहोत जी ताई लग्न करून तिच्या सासरी जाणार आहे. आपण भेटणार आहोत योगिता शहाडे या आपल्या ताईला. सगळं कुटुंब सासर माहेर वाट बघतंय, तेव्हा आता सुरुवात करूया आजच्या गप्पांना. बघूया काय म्हणते ताई. हाय, मी योगिता सुरेशराव शहाडे. एम.कॉम मी कंप्लीट केलेले आहे. मी मनीष बनारसे. मी या कंपनीत सेल्स मॅनेजर म्हणून काम करतो. भावंडांमध्ये मी तशी सर्वात लहान आहे, त्यामुळे मी घरात सगळ्यांचीच खूप लाडकी आहे. मी घरात शेंडेफळ असल्यामुळे घरात सर्वांचा लाडका आणि तितकाच हट्टी. गाणे ऐकायला मला फार आवडते, मग ते हिंदी असो किंवा मराठी असो, पण गाणे ही माझी फार महत्त्वाची आवड आहे. मला गिटार वाजवणं आणि वाचन करणं मला खूप आवडतं. येत्या 28 नोव्हेंबर 2014ला आमचं लग्न ठरलेलं आहे. लग्नाला यावे हे सगळ्यांना आग्रहाचे निमंत्रण. लग्नाला यायचा विसरू नका. आणि आता सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. नमस्कार. का मला अख्खा का नाही? मला अख्खा का नाही दिला? मला वाटलं तुम्ही नाही खाणार. बघितलं ना, आत्तापासूनच असं तुमच्यामुळे काटकसर सुरू झाली. नाही, ह्यांना वाईट वाटायला नको. धन्यवाद. बरं, आता काय काय ठरवलंय? काय ठरवले काय म्हणजे? काहीतरी बोलायचं वगैरे ठरवलं असेल ना? हा, ओळख करून द्यायची. डायरेक्ट एवढंच. नाव वगैरे घ्यायचं पण ठरवलंय काहीतरी उखाणा. आताच घेऊ. हा, आई वडिलांच्या भाग्याची कन्यारत्न मी शहाडे घराण्याची मनीष रावांचं नाव घेते. होणार सून मी बनारसे कुटुंबाची. अरे वा 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 वा, अभिनंदन. बरं, आता द्या ओळख करून. हे माझे मिस्टर नमस्कार. मनीष बनारसे. ही माझी आई. नमस्कार आई. हा सासूबाई. नमस्कार. या ननंद. नमस्कार. हे बाबा. नमस्कार बाबा. ह्या माझ्या ताई. माझे सासरे. नमस्कार. आणि ते मोठे भाऊ यांचे. नमस्कार. आणि या मावशी. नमस्कार मावशी. आणि त्या जाऊ. नमस्कार जाऊ. आणि हे काका यांचे काका. नमस्कार. नमस्कार. सगळ्यांची ओळख तर झाली, आता सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. नमस्कार. कुठलं बालपण? मुंबईतलाच. मुंबईत कुठे? आधी मालाडला होती, आता मी 4 वर्ष अगोदरच विरारला शिफ्ट झालोय. विरारला गेला राहायला? हो. बरं, आणि मग कोण कोण असायचं तेव्हा घरात? भाऊ बहीण, आई वडील आणि मी. बाबा काय करायचे, आई काय करायची? बाबा BRC मध्ये आहेत, फिटर आहेत, आणि आई हाऊसवाईफ आहे. बालपण एकदम मजेत गेलं? हो एखादी गोष्ट मागितली की मिळायची? हो. आई आणि बाबा यांच्यापैकी शिक्षा जास्त कोण करायचं? आई. आई करायची? हो. जनरली बाबा करतात ना? नाही, माझे बाबा खूप शांत आहेत. हो का? म्हणजे आई शांत नाही असं तुम्ही म्हणताय? तसं नाही, पण आई बाबांपेक्षा थोडी स्ट्रिक्ट आहे. आणि मग बनारसेंकडे जायचं कधी ठरवलं? तसं आम्ही नाही ठरवलं. मग लग्नासाठी जेव्हा निघाले तर कुठे आमच्यामध्ये निघालात? लग्न करायचं मुलीचं असं जेव्हा ठरवलं घरच्यांनी. घरच्यांनी हा. ठरवलं? बरं, तुमची इच्छा नव्हती? तसं नाही. मग होती, माझी पण इच्छा होती. ना? मग ते पुस्तकामध्ये नाव देतात वधूवर. हा, वधूवर मेळावा असा असतो नागपूरला. कुठे असतो? विदर्भ, नागपूर. नागपूरला असं आमचं मेळावा? मूळ गाव नागपूर आहे. बरं, मग तिथे जो मेळावा असतो त्यामध्ये फोटो आणि सगळ्या डिटेल्स द्यावे लागतात. असं असतं का? अरे, हे नव्हतं माहिती. हा, तर त्यामध्ये माझा फोटो बघून आम्हाला कॉल आलेला. कोणाचा? माझ्या सासऱ्यांचा. सासऱ्यांनी कॉल केला तुम्हाला? मला नाही, माझ्या बाबांना फोन. बाबांना केला. मग बाबा काय म्हणाले? त्यांनी डिटेल्स सांगितली की माझा मुलगा काय करतो, काय जॉब आहे वगैरे, आम्ही कुठे राहतो. मग बाबा म्हणाले ठीक आहे, तुम्ही या घरापर्यंत. मग तुम्ही घरापर्यंत गेला? नाही, बाबा आले आधी बघायला मला.
त्यांचे बाबा हा आले. हा हा आणि मग नंतर मग माझे जिजू आणि माझे बाबा गेलेले त्यांच्या घरी हा. प्रॉपर इन्व्हिटेशन म्हणून द्यायला. आणि मग माझे मिस्टर आणि त्यांचे मावशी काका आणि आई वडील बघायला आले होते. तुम्हाला हो. बरं काय करतात? ते अशोक लेलँड मध्ये सेल्स मॅनेजर आहेत. हो का? बरं आलेत का आज? हो आलेत. मग बोलवा ना त्यांना. अहो अहो सुरू झालं का? हो. अरे वा, वा बर. नमस्कार नमस्कार या स्वागत आहे तुमचं. मग आता काय लग्नाची तारीख ठरली आहे? तारीख ठरली आहे नोव्हेंबर 28. 28 नोव्हेंबर. हो खूप वेळ आहे. खूप वेळ आहे. हो ना, का नागपूरमध्ये थंडी असते म्हणून? नाही. मग तुम्ही नागपूरला असता का? नाही मग उल्हासनगर. उल्हासनगरला असता. अच्छा, पण मूळ नागपूरचे. हो. तुम्ही पहिल्यांदा बघितलं कधी एकमेकांना? म्हणजे आता हे फेब्रुवारीमध्ये. फेब्रुवारी. हां मग याच वर्षी. मग पुढे काय झालं? बघितल्यानंतर म्हणजे आम्ही घरी आल्यानंतर चर्चा वगैरे झाली. नंतर मग आईने काकांना वगैरे सांगितलं की अशी अशी मुलगी आहे, अशी मनीषसाठी बघतात. नंतर मग नेक्स्ट व्हिजिटमध्ये काका काकू आणि माझा दादा आणि बहिणी हे परत यांच्या घरी गेले हिला बघायला. हा मग नंतर मग सांगितलं की आहे व्यवस्थित वगैरे मग आहे. चांगलं झालं. हो हो की नाही? हो. मग होकार दोघांचाही होता का? हो. पहिल्या भेटीतच झाला होता? हो. प्रथम तुझं पाहता जीव वेडावला हे गाणं करेक्ट होतं. मग तुम्ही एकत्र बोलला कधी दोघे? एकत्र त्याच्यानंतर ते आता होळी वगैरे होती. होळीला बोलला? हा. नाही, म्हणजे त्याच्या आधी त्याच्यानंतर एंगेजमेंट झाली बोललो. आमची. 14 मार्चला एंगेजमेंट झाली. मग एंगेजमेंटच्या आधी बोलले नव्हते? नाही एंगेजमेंट होईपर्यंत एकमेकांशी बोलले? नाही जेव्हा फक्त बघायला आलेले तेव्हा आम्हाला थोडा वेळ दिलेला की तुम्हाला किती वेळ दिला होता? हार्डली 5-10 मिनिटं. 5-10 मिनिट. हा. तेवढ्यात काय खूप बोललात? नाही थोडस. गप्पच होतात? नाही हे बोलले मी गप्प होती. असं वाटत नाही. खरं काय झालं होतं? तुम्ही गप्प होता ह्या बोलत होत्या? नाही दोघेही बोलत होतं. ते असं जनरल की काय बाबा असं कसं म्हणून. असं कसं एवढंच म्हणजे असं विचारलं की बाबा पुढे काय करायचं, म्हणजे असं फ्युचर बद्दल. तुम्ही काय हो स्वप्नात किंवा असं म्हणतात ना की लग्नापूर्वी मुलगी, कारण अजून लग्न व्हायला वेळ आहे, पण लग्न होण्यापूर्वी ताई किंवा ती जी घरातली मुलगी असते ती एक असं चित्र रेखाटत असते की माझं सासर असं असेल, माझं घर असं असेल, नवरा मुलगा असा असेल. असं तुम्ही काय चित्र रेखाटलं? तसं मी नवरा मुलगा कसावा हे मी ठरवलं नव्हतं. दिसण्याबद्दल मी ठरवलं नव्हतं. मला फक्त एवढं होतं की मला मुंबईतला मिळावं. मुंबईतला मिळाला? बर. कारण माझं लहानपण मुंबईत गेलं आहे त्यामुळे अशी इच्छा होती की मुंबईतलाच मिळावं. आणि घरचे फ्री असावे सगळे, म्हणजे सासू सासरे जास्त म्हणजे असे रिस्ट्रिक्शन्स नसावे, हे करू नको ते करू नको. आणि जॉब करायची माझी इच्छा आहे, तर म्हणून मला असं वाटत होतं की समोरची फॅमिली अशी मिळावी की मला त्यांनी जॉब करू दिला पाहिजे. बरं बरं बरं. पण मग उल्हासनगरचा मिळाला? हो चालेल ना. आता चालेल. पण मुंबईतच आहे ना, जास्त लांब नाहीये ना. कुठे कुठे फिरायला गेलात? कुठेच नाही. मी म्हणतो पण काय काय घरी रिस्ट्रिक्शन्स वगैरे आहेत अजून की आता नाही जायचं. असं घरी रिस्ट्रिक्शन्स आहेत अजून लग्न ठरल्यावर सुद्धा? पण तरी पण यांनी द्यायला पाहिजे ना. बोला आता. त्यांचं म्हणणं आहे की काय घरांनी घरून जर परमिशन दिली तरच. पण का? भेटू तर शकतो, असं जाऊ द्यायला पाहिजे. शकतो. मग काय हो मी काही सांगून येईन घरून. वा, मग. हे मला नव्हतं माहिती ना की काही सांगून येणार. म्हणजे आज कळलं ना, त्याच्यासाठी मला यावं लागलं. थँक्यू. मग आता चित्रपटाला जायचं झालं समजा, घरच्यांनी परमिशन दिली की जा एका चित्रपटाला, तर कुठला बघाल? शादी के साइड इफेक्ट. शादी के साइड इफेक्ट्स असं हे म्हणतायत. पण आता या ठिकाणी दोघे एकमेकांना किती ओळखतात, या 1 महिन्यात तुम्ही एकमेकांशी किती संवाद साधलाय, तो 30-30 मिनिट तुमचा कॉल जो होता त्यात काय झालंय बघूया. किती उत्तरं बरोबर येतात. जेवढी उत्तरं बरोबर तेवढं बक्षीस मिळणार. पहिला प्रश्न तुमच्यासाठी. आमची ताई शाळेत कोणता खेळ खेळायची? शाळेत खो खो. खो खो. कुठला खेळ खेळायचा सांगा? डॉजबॉल. डॉजबॉल. त्यामुळे उत्तर चुकलं. बरं, वहिनींचा आवडता छंद कुठला? गाणी ऐकणं. जुनी गाणी ऐकणे. वहिनींची रास कुठली? धनू. चला 2 उत्तरं बरोबर. वहिनींचा वाढदिवस? 27 सप्टेंबर. बरोबर. आमच्या ताईला लग्न झाल्यानंतर कुठे फिरायला जावं अशी इच्छा आहे? म्हणजे तिची इच्छा. हा, काश्मीर वगैरे काहीतरी असेल. काश्मीर. उत्तर चुकलं. काय बोलला नाहीत कुठे जायचं वगैरे? अजून नाही बोलणं झालं. भेटलेच नाहीत तर बोलणार कुठे? बरोबर. सांगा आता त्यांना कुठे जायची इच्छा आहे? उटी.
ती म्हणते आता मला कळतंय. मग बोलल्याशिवाय कळणार का? 1 महिना झाला एकमेकांशी बोलला नाही, हे कळलं मला म्हणून मी आलो की नाही. बरं, आता पुढचा प्रश्न तुमच्यासाठी ताई. त्यांची एक इच्छा आहे, सुप्त इच्छा आहे, ती कुठली आहे? म्हणजे माझ्याबद्दल इच्छा आहे? नाही नाही, त्यांची स्वतःबद्दलची इच्छा आहे. नाही माहित. अंदाज नाही. मॉडेलिंग करण्याची इच्छा आहे. काय झालं? मगाशी फोटो बघितल्यावर माझ्या लक्षात नाही आलं. मग ते मॉडेलिंग दिसायची कळते. पण मिस्टरांचा आवडता प्राणी कुठला? चला बघूया. कुत्रा. चुकलं. कुठला आहे हो? सांगा आवडता प्राणी. घोडा. माथेरानला वगैरे गेलात तर बसायला उपयोगाला येईल म्हणून. आईने बनवलेला कोणता पदार्थ त्यांना खूप आवडतो? नारळाच्या वड्या. पडेल तो वरून डोक्यावर आता आपल्या. इथे नाही ना माड कुठे जे तुला बनवता येते. उत्तर पुरणपोळी. पुरणपोळी. अभिनंदन. उत्तर बरोबर आलं. काय तेवढ्यातलं तेवढंच प्रॉम्प्टिंग केलं वाटतं. मी नारळाचं झाड शोधतोय तेवढ्याच इकडे काहीतरी कानात. बरं, मिस्टरांचं जन्म ठिकाण कुठलं? ते गाव आहे त्यांचं. हा, माऊली. माऊली काय? माऊली असं काहीतरी गाव आहे. माऊलीनीच जन्म दिला, ते ठिकाण कुठलं? असं माहुली असं काहीतरी त्या गावाचं नाव. माहुली. हा. उत्तर चुकलं. काय हो? अमरावती. अमरावती. चुकलं. आतापर्यंत एकच उत्तर बरोबर आलंय. ना. आणि आता मिस्टरांचं वजन किती आहे? अंदाजे वजन. 57-58 असेल. क्या बात आहे, उत्तर बरोबर आहे. बरं, मला तुम्हाला विचारायचंय, तुम्ही एका गोष्टीसाठी त्यांच्या मागे लागलेले असतात, ती कुठली गोष्ट? हो, कधी पण कॉल करणार. जेवलात? breakfast केला? हा. रात्री कॉल केला, जेवलात? अरे म्हटलं 2 शब्द चांगले बोलचे. तुमचा कॅटरिंगचा व्यवसाय आहे का? पार्ट टाइम वगैरे का? कॅन्टीन बिंटीन आहे तुमचं? काहीच नाही. हॅलो, जेवलात? गंमत करतो, पण चला, अशा तऱ्हेने 2-2 उत्तर बरोबर आली. बघितलं, असा जोडा लक्ष्मीनारायणाचा असतो. असं म्हणतात की सगळं बरोबर येतं, आणि ह्यांच्या बाबतीत सगळं बरोबर आलं, कारण 2च उत्तर बरोबर आली. त्यामुळे सामना कसा बरोबरीत रंगलेला आहे. तुम्हा दोघांनाही हे तुळशी वृंदावन चांदणीचं हे भेट म्हणून घ्या. अभिनंदन. आणि त्याचबरोबर हा आहेर, जेवढी उत्तरं बरोबर आली त्यासाठी हा आहेर आहे, घ्या. अभिनंदन. थँक्यू. नोव्हेंबरपर्यंत टिकवून ठेवा, ती व्यवस्था करतो. नमस्कार. 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 चला, एकीकडे सासर, दुसरीकडे माहेर. हां, सगळ्यात आधी ना, म्हणजे पुढच्या गप्पांना सुरुवात करण्यापूर्वी मगाशी एक विषय होता, छान होता तो विषय, की फिरायला जायचं तर घरच्यांची परवानगी पाहिजे, हो की नाही? माहेरचं काय म्हणणं आहे? नाही, जोपर्यंत बा अजून लग्नाला वेळ आहे तर आतापासून जर फिरायला पाठवलं तर आज जर हो म्हटलं तर हे दर महिन्याला सांगेन का फिरायला नेतो म्हणून. पण आता न तुम्हाला सांगता भेटले तर? मग ते मला माहित नाही, त्याच्यात तुम्ही काहीच नाही करू शकत. त्याच्यात काहीच नाही करू शकत. सासरच्यांचं काय म्हणणं आहे? तोपर्यंत भेटायचं नाही जास्त, कधी कामानिमित्त फक्त भेटायचं. बरं, आता सासूबाईंना मला विचारायचं आहे की तुमची एक अट सांगा सुनेबद्दल. माझी एक अट अशी आहे की सुनेनं सारखं सारखं माहेरी जाऊ नये. अरे बापरे, हो का? अशी अट आहे? अजून सून यायची आहे, पण त्याच्या आधीच एक अट आहे. बरोबर, कार्यक्रमासाठी का असेल पण एक अट आहे आता. हा विषय चर्चेला जर आपण आता घेतला की लग्न झाल्यानंतर घरात आलेल्या त्या मुलीने, त्या सुनेनं सारखं माहेरी जावं का, हो की नाही? बघूया, काय बाबा तुमचं काय म्हणणं आहे? वेळ प्रसंगी जावं. वेळ प्रसंगी जायला पाहिजे. हो. ओके. नणंदबाई, तुमचं काय म्हणणं आहे? माझं म्हणणं हरकत नाही जायला. जेव्हा तिच्या घरी तिला भेटायची इच्छा होईल घरच्यांना किंवा काही प्रसंग असेल, डेफिनेटली तिने जावं. फक्त सतत आणि लॉंग पिरियडसाठी जाऊ नये. बघा, काही दिवसात तुमचंही होणार आहे. हा, तर विचार बघा, नीट उत्तर द्या. म्हणून मी सांगते, आठवण आली आईबाबांची की नक्की जावं, आणि काही घरी कार्यक्रम असेल तर जावं. आणि असंही जायला हरकत नाही, फक्त घरच्यांना जेव्हा जाणीव होईल की ही सारखी जाते, त्या जाणीवेपर्यंत जाऊ नये, असं तुमचं म्हणणं आहे? माझं मत असं आहे की दोन्ही कुटुंबात जर एकमेकाचं सहकार्य जर असलं तर काहीच हरकत नाही जायला. बरं, काम असेल तर जावं, किंवा आठवण आली आणि पुढे वगैरे मूलबाळ झालं तर जायला मिळतच नाही, स्कूल वगैरे हा प्रॉब्लेम राहतो. अच्छा, मुलं झाली की जायला मिळत नाही, ही म्हणजे अनुभवाने सांगताय का?
बरं बरं बरं. इकडे सगळ्यांना विचारायचं काय हो, तुमचं काय म्हणणं? म्हणजे आठवण आली तर यायलाच पाहिजे ना असं. यायला पाहिजे, यायलाच आठवण आल्यावर. नाही, यायला हवं माहेरी, कारण की आपण लहानपणापासून एक आपली भाऊ बहिणांची बॉन्डिंग असते. आणि मी इथे सध्या जवळ असल्यामुळे म्हणजे सपोज कधी मी आली, काही प्रसंग असेल किंवा इवन कधीतरी असंच विकेंडला, तर मी कदाचित जर बहिणीला बोललो की योगिता येऊन जा 1 दिवसासाठी, आली तर खूप छान वाटेल, आम्ही दोघी एकत्र राहू. 2 बहिणी तुम्ही? हो. बरं बरं. एक मोठा भाऊ आहे. भाऊ पण आहे. बरं. बाबा तुमचं काय म्हणणं आहे? यायलाच पाहिजे. यायलाच पाहिजे. अर्थात आई बाबांना वाटणारच की आपल्या लेकीनं नेहमी यावं. नेहमी नाही तरी महिन्यातून एकदा तरी यायलाच पाहिजे. आणि मला असं वाटतं की आठवण आल्यानंतर तर यायला पाहिजे, पण त्याचबरोबर काही कार्यक्रम असेल तर नक्की यायला पाहिजे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेवटी सासर आणि माहेर हे म्हणायला फक्त 2 कुटुंब आहेत. शेवटी या लग्नानंतर ही दोन्ही कुटुंब एकत्र येतात तेव्हा काहीच हरकत नाही, हो की नाही? बरं, आता तुमच्या 3 अपेक्षा सांगा मिस्टरांकडून. त्यांनी असंच माझ्यासोबत हसत खेळत राहावं. डेफिनेटली राहणार. हो. बरं, दुसरं? थोडंसं वजन वाढवावं. काय हो? वजनावर तर मी वजन वाढवेल, त्यात काय हरकत नाही. ती ऑब्व्हियसली लग्न झाल्यानंतर जेवायला वगैरे तर देईल ना, चांगलं हेल्दी फूड देईल. तर माझ्यासोबत सायमल्टेनियसली तिला मेंटेन करावं, नाही तर ती व्हायची. 3. मला थोडंफार शॉपिंग करायला आवडतं, तर असं वाटतं की त्यांनी मदत करावी शॉपिंग करायला, आणि जास्त जर वेळ लागत असला तर रागवू नये. काय हो, काय म्हणणं आहे? शॉपिंग थोडी नाही तर कसं नंतर म्हणायचं की प्रत्येक दिवसाला शॉपिंग, हे घ्यायचं ते घ्यायचं, असं नको व्हायला. आणि मग त्याच्यात एक आहे, तुमचं वजन वाढेल पण खिशाचं वजन कमी होईल. बरोबर. तुमच्या 3 अपेक्षा सांगा. माझ्या 3 अपेक्षा अशा की पहिली म्हणजे तिने इंडिपेंडंट राहावं. म्हणजे जसं मी पहिले पण तिला सांगितलं की एक जॉब वगैरे करावं, म्हणजे ती इंडिपेंडंट राहील असं. काय म्हणणं आहे? हो, मी करणारच. 2. दुसरं तर आम्ही आताच सांगितलं, तिने जास्त वजन नको वाढवायला माझ्यासोबत. ते मी ट्राय करते, पण मी म्हणजे एकदम नाही सांगू शकत की नाही मी वाढूच देणार नाही, पण मी मेंटेन करण्याचा प्रयत्न करते. यांच्याकडे बाबा सगळं वजनदार आहे. तिसरा विषय? तिसरा की जसं ती मगाशी बोलली की उटीला वगैरे जायचं, ते काय मला असं माहिती नव्हतं. एक माझं बॅकअप माइंड होतं की एक बाहेर जायचं आहे म्हणून, एक असं मी तिला अजून सांगितलेलं नाही आहे, पण असं एक की ॲब्रॉडला बसे सिंगापूर परदेशात जायचं. उटी आणि सिंगापूर यात काय निवडाल? सिंगापूर. पण आता तुम्ही उटी म्हणालेत ना. पण मग त्यांचे जर ते पुढे म्हणत असतील तर मी का मागे येऊ ना. बरं बरं बरं. तुमच्या दोघांची अपेक्षा पूर्ण हो असं म्हणत एव्हरयूथ नॅचरल्स यांच्याकडून हे गिफ्ट आहे. थँक्यू. स्वागत करतो. नमस्कार. नमस्कार. आता सगळं कुटुंब एक झालेलं आहे, हो की नाही ताई? लग्नाला अजून खूप दिवस आहेत, हो बरोबर. पण तरीसुद्धा जेव्हा लग्न होईल, ज्या दिवशी लग्न होईल त्यानंतर सासरी जाणार, तुमच्या घराचा उंबरठा ओलांडून त्यांच्या घराचा उंबरठा ओलांडून लक्ष्मीच्या पावलानं जेव्हा त्या घरात जाणार, तेव्हा या माहेरमधलं, या घरातलं कुठली गोष्ट आहे जी खूप मिस करा? सर्वांनी केलेले लाड हे मी खूप मिस करेन. खूप लाड केले. हो. हे कुठली गोष्ट मागितली की मिळायची, हो ही गोष्ट मिस करा. अजून? तसं तर सगळ्याच गोष्टी मिस करेन मी. ताई खूप लाड करायची. हो, ताई दादा. ताईच्या डोळ्यातच आलंय. बरं, एखादी गोष्ट माहेरी जाताना, सासरी जाताना माहेरची घेऊन जा असं सांगितलं तर काय घेऊन जाशील? माझ्या बालपणीच्या आठवणी. आठवणी? ताईकडे बघतच नाहीये. नाही? मग लग्नाच्या दिवशी तरी बघणार की नाही? हो बघणार. संध्याकाळी? हो बघणार. कारण ताईला आत्ताच ती कल्पनाच अशी जड झालेली आहे की आमची ही ताई लग्न करून दुसऱ्याच्या घरात जाणार, हो ना? तो विचारच आईच्याही डोळ्यात आलेला आहे लगेच. काय आई, काय वाटतं तुम्हाला? मुलगी जाणार म्हटलं तर वाईट तर वाटतं. काय सांगाल त्या घरच्यांना तुम्ही? आता आजपर्यंत जर माझी मुलगी होती तशीच तुम्ही मुलगी म्हणून सांभाळा, एवढं सांगू शकतो. आणि सासरचे काय विश्वास देतील? माहेर सोडून सासरी आली, सासरच्या घरात जास्त हक्क असतो सुनेचा, आणि ते मी ह्या घरची लक्ष्मी म्हणून इथे आले, तर माझे सगळे म्हणजे इच्छा आकांक्षा जशा पूर्ण करता येतील मला तशा मी पूर्ण करून घेईल. अरे वा 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 वा. आणि तुम्ही सुद्धा मुलीसारखं प्रेम कराल तिच्यावर?
बर आता हे आव्हान आमची ताई कशी स्वीकारते बघूया. बरं 10 संधी तुमच्यासाठी. चेंडू घ्यायचा इथून असा टप्पा पडून त्या कपमध्ये जाऊन थांबला पाहिजे. 10 संधीमध्ये नाही जर मिळालं तर मला बघायचंय तुम्ही आमच्या ताईला पैठणी मिळवून देणार का. आणि तुम्हालाही ते आव्हान नाही पेलता आलं तर आता इथे उपस्थित असलेल्यांपैकी कोण 2 जण म्हणजे कोणी सांगा ज्यांची तयारी आहे हे आव्हान स्वीकारायची, यात आमच्या ताईला पैठणी मिळवून देण्याची. कोण कोण आव्हान स्वीकारेल? तुम्ही. चला एक ताई तर म्हणालीच आणि अजून तुम्ही. अरे सासूबाई, वा सासूबाईंची इच्छा आहे त्या बघूया. आता ही संधी नेमकं कोण हेरतंय आमच्या ताईला पैठणी मिळवून देण्याचा तो मान कोण हेरणार, कोण पटकावणार. पहिली संधी ताई. चला अभिनंदन अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. शहाडेंच्या घरात वाढलेली आमची ताई आता लग्न करून बनारसेंच्या कुटुंबात जाणार आहे आणि तिथे जात असताना तिला खूप शुभेच्छा देत माहेरची भेट म्हणून तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. अरे वा वा वा, लगेच ठेवलं. होम मिनिस्टर होणार असून मी या घरची पॉवर्ड बाय एव्हरयूथ नॅचरल्स वॉलनट स्क्रबच्या या आजच्या भागात आपण खूप काही अनुभवलं, खूप काही बघितलं, खूप गप्पा मारल्या. आजचा भाग इथे संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.